पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर होते। आज मोदींनी सकाळी नाशिक येथे काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली। त्यानंतर मोदींनी नाशिक येथील नॅशनल यूथ फेस्टिवलला उपस्थिती लावली। नाशिकमधील या कार्यक्रमानंतर मोदी हे मुंबईत दाखल झाले। मुंबईतील शिवडी ते न्हावा शेवा या अटल सेतूचे मोदींनी लोकार्पण केले। या सोहळ्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार भाषण करत गेल्या 10 वर्षात झालेल्या विकास कामांचा पाढा वाचला। परंतु ही सभा संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावरून तडकाफडकी निघून गेले। त्यामुळे मोदी व्यासपीठावरून तडकाफडकी का निघून गेले ही नवी चर्चा सुरू झाली आहे। नवी मुंबईच्या सभेत नेमकं काय झालं तुम्हीच बघा। माताओं बहनों का विशेष रूप से प्रणाम करता हूं। आपने इतनी बड़ी तादाद में आकर हमें आशीर्वाद दिए, बहुत बहुत धन्यवाद। आपका संबोधन सौगात के रूप में बरकरार रहेगा। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं असं तडकाफडकी जाणं हा आता चर्चेचा विषय बनलाय। मोदी इतक्या घाईघाईत का निघून गेले याचं कारणही समोर आलंय। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार मोदी सायंकाळी 5:45 म्हणजेच 5:45 नवी मुंबईहून मुंबई विमानतळाकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार होते। तर सूर्यास्ताआधी हेलिकॉप्टरचे उड्डाण होणे अनिवार्य होते। परंतु सभा लांबल्यामुळे पुढचे वेळापत्रक कोलमडत असल्याने मोदींनी आपले भाषण उरकत घेत सभास्थळ तडकाफडकी सोडले। माताओं बहनों का विशेष रूप से प्रणाम करता हूं। आपने इतनी बड़ी तादाद में आकर हमें आशीर्वाद दिए, बहुत बहुत धन्यवाद। आपका संबोधन सौगात के रूप में बरकरार रहेगा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।